नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन व शांतता भंग करणाऱ्या मद्यपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 59 जणांविरुद्ध खटले दाखल। लातूर शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणे, आरडाओरड करून नागरिकांच्या शांततेत बाधा आणणे, तसेच रस्त्याच्या कडेला, मैदानात किंवा अंधाराचा आसरा घेऊन उघड्यावर मद्यपान करण्याच्या घटना वाढत असल्याने निदर्शनास येत आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर बसून मद्यप्राशन करणारे तसेच मद्यप्राशन करून धांगडधिंगा करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी विशेष पथके तयार करून शहरातील विविध ठिकाणी धडक कारवाया सुरू केल्या। सदर मोहिमेदरम्यान रस्त्याच्या साईडला, ऑटोमध्ये, रिक्षात, मैदानात तसे अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या तसेच दारूच्या नशेत आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली। अशा प्रकारे एकाच दिवसात तब्बल 31 मद्यपींना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या 4 दिवसापासून ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत असून आतापर्यंत एकूण 59 मद्यपीविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यातून ही कारवाई समन्वयाने राबविण्यात येत आहे। प्रतिबंधात्मक कारवाई करूनही परत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करीत असताना सदरची व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। लातूर जिल्हा पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी शिस्त व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहे। शिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून किरकोळ कारणावरून भांडण तक्रारी करून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल घडल्याचे मागील काही घटना घडून स्पष्ट झाले होते। त्यामुळे सदरची मोहीम ही अधिक तीव्रतेने व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे, गोंधळ घालणे किंवा शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। रत्नापूर न्यूज, लातूर।